धन्यवाद अध्यक्ष महोदय। मी आज आपल्या समोर अंतिम आठवडा प्रस्ताव आणि याच्या आधीचे जेवढे प्रस्ताव सगळे ते क्लब झालेत त्या सगळ्यावर बोलायला उभा आहे। अध्यक्ष महोदय, मी पहिल्यांदाच आयुष्यात निवडणूक लढवली आणि निवडणूक लढवल्यानंतर निवडून आल्यावर जेव्हा या सभागृहामध्ये आलो तेव्हा राजकीय कार्यकर्ता असल्यापासून या संपूर्ण सभागृहाची मला एक प्रचंड मोठं अट्रॅक्शन होतं। पहिल्यांदाच अर्थसंकल्प अधिवेशनात सहभाग घ्यायचा म्हणून माझ्या मनामध्ये सुद्धा एक उत्सुकता होती, एक्साइटमेंट होती। मला असं वाटत होतं इकडे आल्याच्या नंतर जरी आम्ही विरोधात असलो, जरी आमची संख्या कमी असली तरी सगळे सभागृह मिळून, सगळे सदस्य मिळून एक अतिशय चांगली चर्चा होईल, कारण शेवटी हे सभागृह हे महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेचं रिप्रेझेंटेशन आहे। मला असं वाटलेलं की आपल्या राज्यावरचं 9 लाख कोटींचं जे बोझ आहे, जे आपल्यावरचं कर्ज आहे, यावर कुठेतरी विचार मंथन होईल की हे कमी कसं करायचं। मला वाटलेलं आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जी वाढती बेरोजगारी आहे याला कुठेतरी टॅकल करण्याकरता नवीन औद्योगिक धोरण, नवीन इंडस्ट्रियल पॉलिसी आणली जाईल। मला वाटलेलं जी वाढती महागाई आहे, म्हणजे 10 वर्ष आधी जो सामान्यांचा वडापाव जो 12 रुपयाला मिळायचा तो आज जो 24 रुपयाला मिळतोय, यावर कुठेतरी अशा महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होईल। पण आज आता आपण अंतिम आठवड्या प्रस्तावावर चर्चा करत आलोय। मला अतिशय खेदजनक सांगावंसं वाटतं, हे सगळं सोडून आपण 2 दिवस कशावर घालवले तर अबू आझमी आणि औरंगजेबाच्या कबरीवर घालवले। अध्यक्ष महोदय, आज मुंबईची परिस्थिती काय आहे? खरं तर मला वाटलेलं नवीन सरकार आलं, एवढ्या मोठ्या बहुमताचं सरकार आहे आणि त्यामुळे आता कुठेतरी मोठे पॉलिसीचे बदल होतील। माझी अशी अपेक्षा होती की नवीन गृहनिर्माण धोरण हे सरकार जाहीर करेल। आज SRA स्कीम स्थापन होऊन जवळपास 20 वर्ष झाली, अजून सुद्धा ज्या केंद्र सरकारच्या जमिनी आहेत, कुठे एअरपोर्टची जमीन आहे, कुठे रेल्वेची जमीन आहे, कुठे कस्टमची जमीन आहे, त्यावर सरनाईक साहेब आपण अजूनही रिडेव्हलपमेंट करू शकत नाही। अजूनही आपल्याला केंद्र सरकार NOC देत नाही, त्या झोपड्यांचा पुनर्विकास होत नाही, त्या संदर्भात आपण पॉलिसी निर्माण नाही करू शकलो। आज अध्यक्ष महोदय, कॉन्क्रीटच्या रस्त्यांच्या निमित्ताने अख्खी मुंबई खोदून ठेवली आहे, आजच आमची त्याची बैठक झाली, पण त्यावर पाहिजे तेवढी आपल्या सभागृहात चर्चा नाही होत। आज एअर क्वालिटी मुंबईची अतिशय खराब झाली आहे, त्यावर पाहिजे तेवढी चर्चा होत नाही। पण मीडियाचं अटेन्शन आणि सभागृहाच्या आतले मंत्री आणि बाहेर जाऊन जास्तीत जास्त आपण चर्चा कशावर करतो तर तुम्ही आणि मी मटण कसलं खायचं, झटक्याचं खायचं की हलालचं खायचं। अध्यक्ष महोदय, आज ग्रामीण महाराष्ट्राचं जर आपण पाहायला गेलो तर ग्रामीण महाराष्ट्रामध्ये मधली जनता ही या संपूर्ण अधिवेशनाकडे अतिशय लक्ष लावून पाहत असते की बाबा जे आपण 288 आपले प्रतिनिधी पाठवलेले आहेत ते कशावर चर्चा करतात। त्यांची अशी अपेक्षा होती की जे आपण सरकार निवडून दिले त्यांनी कर्जमाफीची घोषणा केली आहे म्हणून या अर्थसंकल्पात ते कर्जमाफीची घोषणा करतात का, पण त्यावर झालं नाही। त्यांनी कर्जमाफी केली नाही, मग विरोधक त्यांना ते प्रश्न विचारतात का, त्यावर सरकार उत्तर देतं का, त्यावर कुठे चर्चा होत नाही। शेतकऱ्यांच्या वीज बिला संदर्भात कुठे चर्चा होते का, तर ती पाहिजे तेवढी चर्चा होत नाही। लाडक्या बहिणीला जे 2100 रुपये देणार होते ते घोषित केले जातात का, तर ते होत नाही, त्यावर विरोधक प्रश्न विचारल्यावर समाधानकारक टाइम बाउंड उत्तर मिळेल का, ते मिळत नाही। आणि महिलांच्या सक्षमीकरणावर तरी चर्चा होईल का, ती पाहिजे तेवढी होत नाही। पण ग्रामीण भागाची जेव्हा चर्चा होते तेव्हा जास्तीत जास्त मीडियामध्ये काय जातं, हु इज आका, ह्याचा आका कोण, त्याचा आका कोण। मला असं वाटतं आपण जे सगळे निवडून आलेलो आहोत हे मूलभूत आपले जे ध्येयधोरण प्रश्न आहेत यावर आपण कुठेतरी चर्चा करायला पाहिजे, असं मी एक पहिल्यांदा निवडून आलेलो सदस्य म्हणून आज अंतिम आठवड्या प्रस्तावाच्या माध्यमातून मला वाटतं। आज युवकांची काय अपेक्षा होती अध्यक्ष महोदय? युवकांना वाटत होतं की नवीन सरकार आले काहीतरी बदल होईल, नवीन शिक्षण धोरण जे केंद्र सरकारने त्याची अंमलबजावणी केली, मला वाटतं याच्यानंतर त्याच्यावर चर्चा आहे, त्याची अंमलबजावणी ही आपल्या महाराष्ट्र राज्यात कशी होईल, म्हणजे ग्रामीण आणि शहरी असा मिक्स असलेलं आपलं हे राज्य, यावर एवढं एक ते धोरण अतिशय चांगलं आहे, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं होईल यावर विधानसभेत पाहिजे तेवढी चर्चा होईल का। 9:30 वाजलेत, आता मला कळतंय की याच्या नंतर आपण ती चर्चा घेणार आहोत आणि मोजून पाहिलं तर हाताच्या बोटावर मोजण्या एवढे सदस्य या सभागृहात त्या शैक्षणिक धोरणाच्या चर्चेकरता उपस्थित आहेत। अध्यक्ष महोदय, युवकांना असं अपेक्षित होतं की AI इन गव्हर्नन्स म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे शासनाच्या कामामध्ये कसा वापरला जाईल यावर आपले सगळे निवडून दिलेले आमदार चर्चा करतील। युवकांना असं वाटत होतं की सायबर सिक्युरिटी सारखा मोठा प्रश्न असताना त्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चा होईल। गिग वर्कर्स जे आहेत आज प्रचंड प्रमाणात Amazon असेल, फ्लिपकार्ट असेल, स्विगी असेल, झोमॅटो असेल, या सगळ्या व्यासपीठांवर, या सगळ्या प्लॅटफॉर्मवर अनेक युवक काम करतात, पण अजूनही राज्य सरकारची कुठली पॉलिसी या संदर्भात नाही। ती पॉलिसी निर्माण होईल
आणि युवकांना वाटत होतं की संपूर्ण मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये ड्रग्सचा जो प्रादुर्भाव आहे, अँटी ड्रग एखादी मोठी पॉलिसी आपलं राज्य सुरू करेल का, पण त्याही संदर्भात नाही. पण आजचा संपूर्ण दिवस चर्चा कशावर झाली तर त्या कुणाल कामरावर झाली. अध्यक्ष महोदय, मला माहिती आहे वेळ कमी आहे, तुम्ही मला जेवढं सांगितलंय मी त्याच्यापेक्षा कमीच वेळेत माझं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न करीन. तरी देखील सरनाईक साहेब, मला एवढंच आपल्याला सांगायचं होतं की आपण का कुणाल कामरा आणि हे ते कोण विचारतं या कुणाल कामराला. खरं म्हणजे माझं हे मत आहे, कदाचित मी चुकीचं असेल, पण जर आपण तो स्टुडिओ फोडला नसता, जर आपण विधानसभेच्या लेव्हलवर त्याच्या एवढी चर्चा करण्यात का तो महत्वाचा माणूसच नव्हता, तर महाराष्ट्राला कळलं सुद्धा नसतं. आज आपण खरं म्हणजे मी जे काही पाहिलं होतं की विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांना कधीतरी जर सत्ताधारी ऐकत नसतील तर वेलमध्ये जातो आणि कुठेतरी विरोध करतो. पण ज्या दिवसापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले, मी तरी हे पाहतोय की जितक्या वेळी हे अधिवेशन तहकूब झाले, जास्तीत जास्त वेळी तर सत्ताधाऱ्यांचेच सदस्य, कदाचित ते मंत्री झाले असतील नसतील मला माहिती नाही, तेच वेलमध्ये येतात आणि तेच सभागृह बंद पाडतात. मग माझ्यासारख्या पहिल्यांदा निवडून आलेल्या सदस्यांनी नक्की शिकायचं काय, हा देखील माझ्या मनामध्ये प्रश्न पडतो. अध्यक्ष महोदय, मी शेवटचा मुद्दा घेतो आणि थांबतो, अगदी शेवटचा. अध्यक्ष महोदय, हे कायदे मंडळ आहे. माझी अशी अपेक्षा होती की आपण सगळ्यांनी मिळून महाराष्ट्र राज्य पुढे जाण्याकरता चांगले कायदे निर्माण केले पाहिजेत, किंवा जे एक वेगवेगळ्या स्वायत्त संस्था ज्या चुकीचे कायदे निर्माण करतात त्यावर चर्चा झाली पाहिजे. एक शेवटचा मुद्दा म्हणालो तसं सांगतो आणि थांबतो. आत्ताच मुंबई महानगरपालिकेने काय नवीन नियम काढला की जिकडे जिकडे बेकरीज आणि तंदूर आहेत, म्हणजे जिथे जिथे फायर म्हणजे आपलं लाकडं जाळून किंवा चारकोल जाळून जेवण बनवलं जातं त्यावर सगळं बंदी केली जाईल. अध्यक्ष महोदय, वूड फायर्ड पिझ्झा ही एक इटालियन डेलिकसी मानली जाते, त्यांना पर्यावरणाची नाही का जाणीव आहे. अध्यक्ष महोदय, आपल्या इकडे उपस्थित असलेल्या सगळ्यांनाच पनीर टिक्का आवडतो, सगळ्यांना चिकन टिक्का आवडतो, सगळ्यांना गार्लिक नान आवडते, सगळ्यांना चुलीवरचं मटण आणि भाकरी आवडते. माझा प्रश्न असा आहे की कोण हे निर्णय घेतं आणि आपण या निर्णयांवर का चर्चा करत नाही. असं आपल्याला उत्तर दिलं जातं की हे बेकरी आणि हे चारकोलचे तंदूर बंद करण्यामागे प्रदूषण हे कारण आहे. आपण यावर कधी चर्चा करणार आहोत का की जे एकूण वायू प्रदूषण होतं यामध्ये किती टक्के प्रदूषण हे केवळ या बेकरीमुळे होतं. आपण ज्या गाड्यांमुळे प्रदूषण होतं त्यावर आपण चर्चा केली नाही, आपण इंडस्ट्रीयल पोल्युशनवर चर्चा केली नाही, आपण कन्स्ट्रक्शनला एवढी परमिशन दिली आहे त्याच्यामुळे होणाऱ्या प्रदूषणावर चर्चा केली नाही. आपण बोट कशावर ठेवलं तर आपण धाब्यांवर ठेवलं आणि आपण बेकरीवर ठेवलं. त्यामुळे या सगळ्या गोष्टींवर मला वाटतं चर्चा झाली पाहिजे. हे एकमेव उदाहरण मी दिलं. माझी अशी अपेक्षा आहे की आता मला वाटतं आता आजचा दिवस तर संपला, उद्या आणि परवा 2 दिवसात हे अधिवेशन संपेल. किमान पुढच्या अधिवेशनामध्ये तरी आपण सगळे मिळून, सत्ताधाऱ्यांची ती जबाबदारी आहे, आम्ही विरोधक जर चांगले कुठली योजना असेल तर आम्ही 100% त्यांच्या पाठीमागे उभे राहू. पण एक कोणाची 300 वर्ष पूर्वीची कबर किंवा कोणतो कामरा किंवा अजून काय हलाल की झटका किंवा आका, हे असले सगळे नको ते विषय सोडून महत्वाच्या विषयांवर चर्चा करू आणि सरकार सुद्धा त्यासाठी पुढाकार घेईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आपण मला वेळ दिला म्हणून धन्यवाद.